बुल्ढाना जिले से एक अहम खबर सामने आ रही है, जहां खरीफ सीजन की शुरुआत से पहले नकली बीजों के बढ़ते खतरे को देखते हुए कृषि विभाग ने सख्त कदम उठाए हैं। किसानों के फसल और मेहनत को धोखाधड़ी से बचाने के उद्देश्य से जिले में 14 विशेष फ्लाइंग स्क्वाड यानी भरारी पथक तैनात किए गए हैं। साथ ही 14 नियंत्रण कक्ष भी शुरू कर दिए गए हैं ताकि किसी भी संदिग्ध गतिविधि की तुरंत जांच और उस पर कार्रवाई हो सके। जिला कृषि अधिकारी मनोज कुमार डगे ने जानकारी देते हुए कहा कि किसानों को केवल अधिकृत बीज विक्रेताओं से ही बीज खरीदने चाहिए और किसी एक ब्रांड पर जोर नहीं देना चाहिए। यदि किसी विक्रेता द्वारा खाद की जबरन लिंकिंग की जा रही हो तो इसकी शिकायत तुरंत कृषि विभाग में करें। विभाग का मुख्य उद्देश्य है कि किसानों को समय पर सही और प्रमाणित बीज मिले ताकि फसल उत्पादन पर कोई नकारात्मक असर ना पडे। खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्या कारणानं बियाण्याचं त्याचप्रमाणे खतांच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे। जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका पातळीवर 13 तालुक्यात प्रत्येकी 1 अशी 14 भरारी पथकांची आपण स्थापना केलेली आहे। त्याचप्रमाणे 14 नियंत्रण कक्ष सुद्धा स्वतंत्रपणे आपण सुरू केलेले आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर, भ्रमणध्वनी नंबर आहेत ते सुद्धा आपण पाठवलेले आहेत। शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा ह्याला बळी न पडता ज्या अधिकृत विक्रेत्याकडून आपण बियाणं खरेदी करत आहोत त्याच्याकडून त्याची पावती घेणं आवश्यक आहे आणि बाजारात जी काही चांगली बियाणं उपलब्ध आहेत ते चांगले वाण शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरायला पाहिजेत। विशेष करून कापसाच्या बाबतीत कापसाचे हे सर्व वाण जे आहेत ते बोलगार 2 BG2 या तंत्रज्ञानाचे आहेत। त्याच्यामुळं एका विशिष्ट वाणाचीच शेतकऱ्यांनी मागणी न करता बाजारात उपलब्ध असणारे सर्व वाण हे एकाच समान गुणधर्माचे आहेत। त्यामुळं एकाच विशिष्ट बियाण्याची मागणी किंवा एकाच वाणाची मागणी शेतकऱ्यांनी शक्यतो करू नये। खताच्या बाबतीत किंवा बियाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जर शेतकऱ्यांना अडचण आली तर त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा। खतांच्या बाबतीत लिंकिंगच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कालच्या खरीप आढावा सभेमध्ये लिंकिंग करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे यापुढे लिंकिंग करतील असे पुरवठादार आणि विक्रेते यांच्यावर सुद्धा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल। परंतु याचबरोबर शेतकऱ्यांना असंही आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार आपल्याकडे पिकासाठी संतुलित खत वापर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी जी काही आवश्यक मूलद्रव्य आहेत त्याचा सर्वांचा संतुलित वापर शेतकऱ्यांनी करावा। विशेष करून ज्या जैविक निविष्ठा आहेत त्याचा वापर वाढवणं आवश्यक आहे।